तर मित्रांनो एवढ्या कैऱ्या पडल्या माझ्याकडे 3 कैऱ्या आहे रियाकडे 3 कैऱ्या आहे मुंग्या झालेत काय तर मित्रांनो रवा बनवायचा आहे बारक्या बारक्या मुंग्या झाल्या दुसरी साखर नाही तर मित्रांनो पप्पाने साखर खाल्ली आणि त्याच्यात मुंग्या होत्या बारक्या बारक्या आईने नीट करताना तुमच्या मागं पण सांडवली आहे तिथंच बसलंय साखर रोज बसलंय तर मित्रांनो आईने मस्त शिरा बनवला शालेमुळे ना काय खाता पण येत नाही अशी आगा घेते त्याच्यामुळे ना पातळ शिरा बनवला तर मित्रांनो शिरा गोड नाही म्हणून पप्पाने वरून साखर टाकली सगळा टास टास लागणार ती आता नाही रे घालणार लाईट गेल्यावरती आई पण बाहेर आली आमच्यावर रवा खायला तर मित्रांनो 3 जण संगत बसलेत रवा खायला गांधीजींची 3 तर मित्रांनो आमच्या जार मधलं पाणी संपले मी आलो आकांक्षा यांच्या जारचं पाणी प्यायला आकांक्षा रिया आणि रियांश दुकानातून आल्यात रियांश वरती लक्ष ठेवायला लावले ओ रियांश ती कसली आईस्क्रीम खाल्ली सगळे तोंडाला लावून घेतले मित्रांनो सगळ्यांना 10-10 रुपये दिले आणि रियांशला पण 10 रुपये दिले बरं का आणि रियांश दुकानात गेला की रियांशची मम्मी गेली निघून रियांशला लक्ष ठेवायला लावले कैरी कापाय म्हणजे ते लोणचं घालतात ना लोणचं आणाय गेलेत का म्हणजे कैरी कैरी म्हणजे आंब्याचं लोणचं घालायला कैरी आणायला तर याला 10 रुपये माग लागन म्हणून याला 10 रुपये दिलं आणि गेली गेली फसावलं रे तर मित्रांनो पप्पा गेले पुढून तिथून गाडी काढायची आणि इथं मोठी गाडी इकडून पण गाडी घेते पण इकडं पण दगडी तिथून आता कशी तरी गाडी काढायच लागणार आहे दगड काढला आता गाडीला तिथं ही होईल तिकडून काढ नाही एक काम कर तिकडून काढ तिकडे दगडी आहे ना मोठे तर मित्रांनो फायनली गाडी काढली दगड काढले तर मित्रांनो अचानक एवढं वादळ सुटलंय का नाही रियांश घरात जा घरात जा घरात जा आकाश रिया पण घरात गेले तर मित्रांनो वाऱ्याने तर डायरेक्ट गमीलाच ओढून आलो ओ रिया कपडे पडली रियाचा फेवरेट ड्रेस पडला वारा आला जा ना जा 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 रिया पळ पळ वादळ सुटला आंब्याचं झाड कैऱ्या पडल्यात ओ नो तर मित्रांनो एवढ्या कैऱ्या पडल्यात माझ्याकडे 3 कैऱ्या आहे रियाकडे 3 कैऱ्या आहे 3 म्हणजे 6-9 कैऱ्या झाल्या तर मित्रांनो आंब्याचा वास असला भारी येतो ना केशर आंब्यावर दाखव ना गोड असलं केशर तर मित्रांनो पहिलेच आमचे 3 आंबे त्याच्यात हे 3 आंबे 6 आंबे झाले तर मित्रांनो आपल्या बागेतल्या आंब्यात जाऊ शेव आंबा पडलाय म्हणलं बागेतला आंबा पण पडला असतं चला आपल्या बागेतला आंबा बघून येऊ पडलेत का रियाला लावलं पप्पानी घरी ओ आकांक्षा रिया परत गेली तिकडं तर मित्रांनो आईला एक आंबा सापडलाय आईने कुठं ठेवलाय आईने इथं आंबा ठेवलाय तर रियांश बाहेर जायचं नाही वारं सुटलंय घरात बसायचं रिया त्याला काय करू नको तर मित्रांनो घरात बसलोय पत्र्यावरती ना खडखड खडखड आवाज येतो रियांनी दगडे ठेवलेत नाही त्याच्यामुळे आवाज येतो दगडे असले ना आवाज येतो मग काय होत असं हवेतून कचरा येतो का नाही लाकडं बिकडं ते वाजत असतं नाही काहीच नाही पत्र्यावर
पण हवेतून येत नाही का? हवा किती बाहेर जोरात चालू आहे. तर मित्रांनो रियाज म्हणतोय पत्र्यावर दगड ठेवलाय आम्ही. आता वारं चालू होतं, वाऱ्यामध्ये आता पाऊस पण चालू झालाय. आता हे काळच आहे ना, अशी दगडी बिगडी वर नाही पाहिजे, नाही तर वार कसला आवाज येतो. तर मित्रांनो फायनली पाऊस पडायला लागले हलका हलका. रियाज तर मित्रांनो इथे एवढ्यात पाऊसच पडला नाही आणि आई आंबा गोळा करायला चालली एवढ्या पावसात. तर मित्रांनो आंब्यासाठी भांडणं चालल्यात. ओ नो, आंब्यावाला मालक राहिला बाजूला आणि याच आंबा गोळा करायला लागल्यात. तर मित्रांनो रिया पावसात आंबा आणाय गेलती. तर मित्रांनो पाऊस पडतोय आणि सनसेट किती बरं आणि पक्षाला उडता येत नाही तर माग माग चाललाय वाऱ्याने. ये ना बघ ना, त्या पक्षाला हवेने उडताच यावे ना. जसं पाऊस वाढन जसं हवा वाढन का नाही तशा आंब्याच्या कैऱ्या पडतात आणि आकांक्षा आणि रिया आणि आई लगेच गोळा करायला जातात. तर मित्रांनो रियाने आतापर्यंत एवढ्या कैऱ्या गोळा केल्यात. काउंटिंग करून बघू किती गोळा केल्यात. 17 आतापर्यंत 17 कैऱ्या गोळा केल्यात. तर मित्रांनो पाऊस थांबलाय आता. आबाळ किती भारी झाले. हा ए वादळात रुमाल आलाय कुणाचा तरी. रिया घे तुला शेंबूड पुसायला. रियाश घे तुला. रियाशनी पण फेकून दिला. तर मित्रांनो आकांक्षाने चहा ठेवलाय. आजचा चहा आकांक्षा यांच्या इथे प्यायला. तर मित्रांनो ब्लॅक टी चहा बनवून रेडी. घरातल्या सगळ्या लाईटी गेल्या पाऊस पडला. रियांशी किती आयुष्य. रियांशला स्पेशल चहा पाजावा लागतो. तुला नाही येत पेता? मी काय केलंय मला मारायला. तर मित्रांनो जेवण करून झाले. आता जिथं छाला आले का नाही तिथं आईने टूब आणली. आईला तुला आलेले लाव तर ही लावल्यावरती आहे ना सारखी लाल गाळायला लागणार आहे. बाटलीमध्ये औषध तर पांढरं पांढरे काय माहिती कसं होते. आग आग नाही झाली तर बरं होईल. बटाटा पण एवढा तिखट होता का नाही नॉर्मल. छाले आले का नाही नॉर्मल जरी तिखट असले का नाही लय तिखट लागतं. तर मित्रांनो फायनली औषध लावून झालं. आता हे लावलं का नाही तू अजिबात गिळायचा नाही. आई दात घासल्यावर घासते. हो जिबीला पण आले आईला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय बाय.